काय करतो? तुला यायचंय का? मी चाललोय. तुला नाही न्यायचं? खेळ सायकल तू इथंच. मी चाललोय. हा नको खेळ तू सायकल. तर आता सध्याला संध्याकाळच्या 6:30 वाजल्यात आणि 7 वाजता थोडा थोडा अंधार पडतो आणि आज मी लवकर आलो घरी आणि मला जायचं आत्ता. सायकल खेळती होय? येत नाही सायकल त्यांना. विराज आणि मी चाललो तर आम्ही किरूळला थोडीशी लिंब येते ते घेऊन चाललो. तर मग विराज मला पण यायचंय तर म्हणलं चल चल विराज विराज त्यांना खेळली सायकल. तू चल आपण जाऊ गाडीवर पडेल ना. चला चला चला. ए जाऊ का मी? कुणाला? आनंदीला बी. आता कसं व्हायचं? ए आनंदी लागली माग. का ग आनंदी तुला यायचंय वय? तुला यायचंय? चप्पल नाही घातली विराज? चप्पल कुठे तुझी? घालून ये मग जायला आपल्याला पटकन. तुझी चप्पल बघून ये. तू शाळेतून आल्या कुठं ठुली आणि आनंदी माग लागली. पण आनंदीला न्यायचं नाही आता. सोडून जावं लागल. आणि चल मग. हा चालू चालू चल विराज विराज सरक पुढं. सरक सरक पुढं सरक. जवळ जाऊन लवकर या. बाय बाय म्हण. बाय बाय या लवकर. गेले. काय झालं विराजला? म्हणजे आम्हाला यायला उशीर झाला. अंधार तर पडलाय आता असा. विराजची काय झालं? चप्पल पडली. विराज म्हणतोय त्याला विचार ना कुठं पडली. आणायची ना शाळेत चप्पल एवढे जायला लेकराला. आता त्याने पडली झोपीत त्याच्याकडून. होय विराज झोपीत पडली. मी काय करू? तर आलो एकदाच लिंब विकून. तर काय व्हिडिओ काढला नाही. गेलो तिकडं. काय झालं गेलो तर एक जोडीदार होता त्याला घेतलं आणि मध्ये मग थोडं काम होतं. उशीर झाला. पुन्हा व्हिडिओ नाही काढला. अंधार होता म्हणलं नको. लिंब दिले पैसे घेतले पटकन माघारी आलो. येताना विराज झोपला. त्याला धरलं होतं एका हाताने आणि येता येता मग चप्पल पडली आणि मग ती नेमकं माझ्या पायावर पडली. मग मला कळलं की विराज झोपलाय. मग ते चप्पल घेऊन साईडला ठुली पिशवीत आणि विराजला घेऊन आले. विराज मध्ये सीधं घरी आला लागला आरडायला मला माझी चप्पल माझी चप्पल. आणि लागला रडायला मला माझी चप्पल आणायला चला माघारी. म्हणलं मी जातो तुला घरी सोडतो. मी चप्पल आणायला माघारी जातो. त्याला चप्पलाचं लय ही वाटलं टेन्शन आलं. मग चप्पल बी आणली आणि भाव बी होता वाटतं 75 रुपये. 8 किलो लिंबू होते. एक का अर्धा किलो कट केले त्यांनी मनाने आणि 520 रुपये दिले. आणि जिथं लिंबू आपण घातले तिथं पण त्यांनी पण हिडिओ केदारनाथ बद्रीनाथचे बघितले होते. त्यांनी पण म्हणले की तुमचे हिडिओ आम्ही बघितले आणि तुम्ही आमच्याकडे लिंब घालायला येत होता तरी आम्हाला माहीत नव्हतं. तुम्हाला बघितले नंतर आम्हाला ओळख म्हणजे ही तुमची आठवण आली की अरे ही तर आपल्याकडे लिंब घालायला येत आणि हे डायरेक्ट केदारनाथ बद्रीनाथ. म्हणजे अशी त्यांना पण उत्सुकता वाटली का आपल्याकडे जे लिंब घालायला ते तिथं आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे मग म्हणले आम्हाला वाटलं नव्हतं की तुम्ही तिकडं व्हिडिओमध्ये असताल. पहिल्यांदा म्हणले आम्ही रविदादाच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि नंतर मग तुमचे पण व्हिडिओ आम्हाला आले. तर म्हणजे खरंच लय आनंद वाटला की आमच्याकडे लिंब घेऊन येतात तुम्ही केदारनाथ बद्रीनाथ एवढ्या लांब गेलात गाडीवर. तर खरंच त्यांना पण आनंद वाटला. तर चला असं झालं संध्याकाळचं आता बघू सकाळ. आत्ता रात्रीच्या जवळपास 8 वाजले असतील. विराजची चप्पल हाई पडली होती पण आणली मी दाटून म्हणलं विराजला. हा 520 रुपये 75 रुपये किलो आहेत. आमच्याकडे डोक्यात असतं. अरे तुम्ही झाड जपानातला का? झाडाला जपा झाडाला. बरं आहे ना. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग नमस्ते. तर सकाळी सकाळी पुन्हा व्हिडिओ चालू केला. रात्रीच्या नंतर सकाळी सकाळी बघा आनंदीचं चाललंय बिस्किट पडायचं काम दुकानात. सकाळी सकाळी उठलोय असं दुकान आवरलंय झाडून वगैरे घेतलं स्वच्छ निर्मळ आणि चला मला आता व्हिडिओ काढावा. आता आनंदीचं नुसती बिस्किट पाडी पाडापाडी फेकाफेकी काऊन बिस्किट पाडलेत. तुला कळत नाही आनंदी? चल मम्मी काय करते बघू. दीपा काय चाललंय आज? अय काय चाललंय?
आराम चाललाय? आज सुट्टी आहे? अगं बाया बाया बाया, म्हणजे आज का कशा सुट्टी आहे? आज ईद आहे बिलाद आहे. आज ईद आहे. मिलाद बिलात काय? मिलाद मिलाद. ईद मिलाद आहे वय. हा त्यामुळे शाळेला सुट्टी आहे. शाळेला सुट्टी आहे त्यामुळे मी पण आज काय आरामात आहे. तू बी आरामात आहे वय. हम्म. बरं, कर बुवा आराम आता. काय काय म्हणावं आता. आनंदी ए क्यूटे आनंदी बिस्कुट पुडा खायची होय. बघ कशी पळती, निस्ती पळती, दारफडा असतो इकून तिकडं आणि तिकून इकडं. चला विराजचं काय चाललंय? हा काय म्हणती? आज मी आराम करणार आहे. आज आराम करणार आहे बाई. का बरं? सुट्टी असल्यामुळे पोरांना कर ना आराम. तुला कोण नाही म्हणलंय बुवा? तुझा कोण मालक आहे? कर बुवा आराम कर. हा मागणी कधी कुणी मालक असतं का? नसतं. मी तुमचा मालक आहे, कळलं का? बर तू का असा ना काहीच म्हणायचं नसतंय बाबा. आता काय सांगावं आमच्यासारखे गप बसायचं. काय बोलणार आम्ही? हा तुम्ही फक्त तुम्ही बोलायचं, आम्ही ऐकून घ्यायचं. आम्ही काहीच नाही म्हणायचं. काहीच नाही बोलायचं तुम्ही. हा दुखतंय म्हणलं तरी आम्हाला दुखतंय म्हणलं तर काय करावं बुवा? हा नसलं दुखत तरी म्हणायचं दुखतंय. मग आता काय करणार आम्ही? हा मग दुखत असलं की तुम्ही म्हणायचं. आणि एखाद्याला कसं असतं नसलं दुखत तरी दुखत आहे. तसं मला दुखत नाही, मी आज आराम करते. हा एवढं सकाळ सकाळ असतो का आराम? हा मग काय म्हणतो? विराज ए विराज सुट्टी आहे म्हणलं की होय अयो तू- अयो आता काय करायचं? आजकाल किती राग आला. मग आणायला काय गरज आहे का बरं? खेळत होतं लेकरून. बरं, जाऊ दे. मी सांग तुझा आता सांग तुम्ही. हा विराज तुला काय म्हणलं होतं? सायकल विकून टाकायची भांगारात द्यायची भांगारवाले आल्या होय. इकडे खेळ म्हणलंय घरी रोडला नको खेळू म्हणलंय ना. हा अयो अयो बाबो. आता व्हिडिओ बघितल्यावर काय म्हणतील सगळे माहिती का तुला? म्हणते विराज रुसतो होय. असा बी रुसतो का विराज? हा होय. अयो तो का आनंदी आली उठवायला बघ. चल 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 चल. विराज रुसलाय, त्याला हाणलंय अण्णाने, त्याच्यामुळे तू झोपलाय. उठव चल. बघ ग लिकरू आलंय ग उठायला. आलंय विराजला उठव. मला काय उठव 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 उठव. सायकलिंग पडलाय उठव. ए ए पोरा विराज ए. चला तर आता विराजला म्हणलं सायकल नीट करून देतो. मग विराजाला आता उठून मस्तपैकी आता त्याच्या सायकलला थोडी नीट करून द्यायची. चाईनला पण तेल मारायचंय. थोडंसं नीट केली म्हणजे खुश होईना. आज सुट्टी तर मला दिवसभर मी सायकल खेळणार आहे आज. तर म्हणलं खेळ आज. तर आनंदी बसली तिकडे वाट्यावर जाऊन. कुठं चालली र? कुठं चालली? कुठं? हा बरं बरं ठीक. चल आनंदी चल. अक्काला बोलायला चालल्या चहा प्यायला घरी. अक्का आल्यात ना, त्याला म्हणजे चला चहा प्यायला घरी म्हणून बोलायला चालले चहा पिण्यासाठी. मला थोडं तेल मारून देतो विराजला सायकलला चैनला ह्याला. गंजल्यासारखे झालंय ना. गाजल्यावर झालं फिरायला नाही. हा त्या चैनीला पण मारा. मला दाखवायचं असं. आता फिरत फिरत चैन अशी गंजली आहे मस्त. मस्त मस्त नाही मस्त नाही लय गंजली आहे. त्याला मस्त ऑइल लावतात आता है ना. लागली फ्री व्हायला लागली ना. लय गंजली होती ना. ऑइलच नव्हतं. हा मग काय 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 बुवा बुवा म्हणती. अयो बुवा म्हणती. अयो बुवा म्हणती. पडन सरका 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 पलीकडे सरका. झाली फ्री आहे ना. आता फ्री दिली. पुरीचा हात जाई ना. पुरगी हात घालीन बू आता लय पळणारी आहे ना. लावून थोडं चित्र बी जाम झालं. काय झालं? काऊन रडतो? काऊन रडायला लागला?
लागलो. अयो खरं डोळ्याला पाण्याला बघू. अयो खरंच लय लागलोय रे, रडतोय. लय लागलं, लय ललतोय विलास, लय ललतोय, लय लागलं विलासला. आता काय बसल दिनशी बुडन सगळं बाहेर संगच. हा लय लागलं बा, उचलूनच आणावं लागलं. होय चला बघा, सकाळ सकाळ शेळ्या कसा घास खात्यात. मस्त हिरवागार घास बांधलाय कार्डानला. तर मस्त शिळी पण घास खाते या साईडला. तर असं आवारलंय. आता विराजला ना लय याडवून केलंय विराजनी. त्याला आंघोळ घालायची, त्याला पाणी देतो थोडं गरम गरम चुलीवरचं, म्हणजे याडवून करायचं नाही. तर निस्तार रडतोय. आज सुट्टी ना, सुट्टी असली की लय पोरं तारा देतात. सुट्टी असली खेळत येत रडत येत नाही. तर आतापर्यंत शाळेत गेला असता, त्याच्यामुळेच आम्ही लांब टाकला शाळेत. असा त्रास देतो की लय त्रास. विचारलंय काय करते मिरच्या? मिरच्या शिक्षण जास्त असलं की 25च्या पुढं पगार येईल. 20च्या पुढं. काय म्हणते तू? हा? मिरची बाई मिरची किती शिक्षण झालेलं वासू देवचं? तुला घे. बरं आहे बरं आहे. 12वी झालेली. हा मिरची घे ना. पुण्याला किती काय कंपनीच आहेत का काय आता? आता सकाळी सकाळी आनंदी लागली याड्यान करायला. याड्यान करती का? याड्यान करती, रडती. झाला आता विराटची झाली आंघोळ. लय याड्यान करायला लागला का आता आंघोळ केली ना, थोडासा अभ्यास घ्यायचा, आणि अभ्यास घेतला की जातो मग झोपी. तर ताईने कमेंट केली ती, दीपाली जास्त टिकली का लावित नाही. हो का, ही टिकली ठुत नाही आनंदी. दीपालीनी कपाळाला टिकली जर लावली तर आनंदी ठेवीतच नाही, काढून घेते. तिला टिकली लय आवडती लाल कपाळाची, त्याच्यामुळे जास्त टिकली राहत नाही. काय महाराज? ओ हरी महाराज, जय हरी. हा झोपा आता, सकाळ सकाळ लय तारा देता, झोपा. हा 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 हा. दीपालीची चालली कणिक मळायचं काम, सकाळ सकाळ आवरायचं. झालं का तुझं रडून? रडून झालं का? लय रडत होता मागा, गेलं का रडू? पडला होय पेन? कशात पेन घालतो का? तवाच आहे होय. झालं ना रडून? झाली ना आता आंघोळ वगैरे? हा जा लवकर आता, अभ्यास कर. अभ्यास करायला बस आता, जा. सुट्टी ना आज, अभ्यास कर. हा लय रडलाय सकाळ धरून. आज चांगलं ऊन पडलंय मस्त पैकी, तर एकदम फ्रेश छान वाटतंय. चला दर्शन घेऊन पुढं आपलं पुढच्या कामाला सकाळ सकाळ सुरुवात करायची. जेवढं आपलं आपल्या ह्यानी सेवा होईल तेवढी चांगलीच आहे. आणि मला चला आता दर्शन घेऊन 5-6 प्रदक्षिणा, 5, 7 आणि 11 असं काहीतरी आपल्याला वाटेल तेवढे मारता येतात. तर मग तसं रोजच्या प्रमाणे आपण हे करतो आणि पुढच्या कामाला सुरुवात करतोच. अयो दीपा, हे धुवून घेत जा भाज्या मस्त पैकी, आळ्या असतात त्याच्यात. हा सगळं गिबर आणून टाकलंय ना अण्णांनी तर. थांबा आता आधी हे करते. आजवर मग धुवून घेतलं की. बरं आहे बरं. ही ही काय आहे? चुका आहे का? घ्यावर तर पटापटा पटापटा, मला भूक लागली आहे सकाळची. चला तसंच दुकानात आलो की विराटचा चालला अभ्यास. आता काय खरं नाही, अभ्यासच करणारे का टाइमपास करणारे काय माहिती. आज जेव्हा मम्मी येईन अभ्यासाला तवाच तो मार खातो आणि तवाच अभ्यास करतो. चला मामा आले दुकानाला. मामा मध्ये पाऊस नाही, काय होतंय मामा? काय चारा नाही बैलाला, चार म्हणजे पाऊसच पडा ना का? पाऊसच पडा ना, इकायचं आहे बैलाला, बैल इकायचा कशामुळं? खायलाच नाही. खायला नाही म्हणजे रानात काय खायलाच नाही अजून, पाऊस पडला तर आलंच नाही. आणि कवर सांभाळावं का? हा गाय आहेत का? गाय आहेत, गाय ठेवायच्यात पण बैल इकायचा आहे का? गाय बी इकायच्या. का बरं? खायला नसल्यावर काय? खायला नसलो इकात कवर घालावा. हा, पडेल ना पाऊस, अजून गणपती बाकी आहेत. कशाचा पाऊस पडतोय? गणपती, पाऊस दसरा. पडला मग का चारा पडला काय? हा तसं आहे लगेच लगेच.
पण थोडा दम धरला तर थोडं विकत घाला, हा? थोडं विकत चारा घाला. कवर घालावं आता पण एखादच घातलं ना. त्यापेक्षा वाटतं की एक एक इकून थोडं कमी करावा. कमी करावं म्हणजे आता कसापाशिवाय कोण घेते. कोण घेतय? अवघडची आहे की नाही? हा. पाऊस नाही तर अवघडच परिस्थिती झाली. मग काय पीक यासारखं आहे का नाही? पिकं येत नाही तर काहीच नाही झालं. उडदाला तर पाळ्या घालायला लागले लोक. घालायला लागले का? मग अवघड आहे बुवा. मग काय इथं खायचीच पंचायत. साखर गेली 80 रुपयावर. 80 रुपयावर आहे ना, खरंय ना. साखर तेन वाढलंय, रुपयाचं उत्पादन नाही, बी मातीत गेलंय, नांगरट पेरणी, पुन्हा वरून गुराला खायला नाही, सगळं अडचणीतच येत आपण. सगळं शेतकऱ्याच्या जीवावर सरकार जगत आहे. हा, आणि शेतकरीच अडचण येते. आणि शेतकरीच अडचणी. कसे हसत येत. हरलेलं नाही. बर, चला तर आता मामा आलते दुकानाला थोडं सामान न्यायला. तर म्हणले पाऊस नाही. खरंच आमच्याकडे पाऊस नाही सध्याला. पावसाचं लय अवघड झालंय आमच्याकडं. आणि पाऊस नसल्यामुळं गुरांना चारायचं प्रश्न मोठा आहे. पुन्हा पीक बी फेल गेलंय आणि चारा बी नाही. तर परिस्थिती गुराची खरंच अवघड आहे. सगळेजण म्हणतात पण करावा काय आणि कुणाला सांगावा. तर परिस्थिती त्याच्यामुळं अवघड झाली आहे सध्याला. आमच्याकडे पाऊस नाही. ज्यांच्याकडे पाऊस आहे खरंच ते नशिबवान आहेत म्हणायचं, की त्यांच्याकडे आहे बा पाऊस पाणी सगळं आहे. ती गोष्ट चांगलीच आहे. आणि काही भागात पाऊस नाही त्यांचं जरा अवघडच ह्या वर्षी. पहिलं पीक बी गेलं आणि चारा बी नाही राहिला गुरांना. म्हणजे चारा म्हणजे काय घालणार काय खायला अशी पंचायती पाऊस नसल्यामुळं. तर परेशान आहेत लोक चाऱ्याला गुराला. आणि आमच्याकडे काय सगळ्यात जास्त विषय म्हणजे शेतीन गुरं हा विषय जास्त आहे. इकडं काही कंपन्या फॅक्टऱ्या नाही. जसं पुन्हा काही अहिल्यानगर भागात किंवा काही समजा सातारा MIDC वगैरे आहे असं नाही का, मोठे मोठे शहर पलीकडे नाशिक मुंबई. तसं ह्या साईडला कंपन्या नाहीत अजिबात. फक्त दूध व्यवसाय आणि शेती आणि बारीक बारीक आपले दुकानं जे काय रेग्युलर माणसाला लागते ते दुकानं. तर त्याच्यामुळे त्याच्या व्यवसाय चालतो ना. आता खरंच अवघड परिस्थिती आहे आमच्याकडं. चला ह्याच्यावर काय बोलायचं, अशी परिस्थिती आहे की शेतकरी तोट्यातच आहे. पुन्हा त्याच्यात मोठे मोठे धरणं नाहीत आमच्याकडं. मोठा मोठा पाऊस पडत नाही. कसं की काही ठिकाणी असं होतं की पाऊस पडतो पुण्या मुंबईला आणि पाणी येतं पार लांबवर. जसं की बारामती साईडला पंढरपूरला पाऊस होत नाही, पण वर धरणं भरले की खाली 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 नदीने पाणी येतं. मग काही भाग पाण्याचा आहे. तसं आमच्याकडे एक धरण नाही. त्याच्यामुळं आमचा आष्टी तालुका जिल्हा बीड हा दुष्काळीच भाग म्हणायचा असं वाटल्यावर होतं. पाऊस पडला जाग्यावर तर ठीक आहे, पाऊस नाही पडला तर विषय संपला. तर चला आजच्या व्हिडिओची आपली बाकीची काय सुरुवात आहे ते करतो. आता हे विषय आपला थोडासा सांगायचा म्हणून सांगायचा. प्रत्येक जणांची परिस्थिती काय आहे इकडं. दीपा इकडे ये ना. तू काय कर जा बरं का. लिंबाला किती लिंब आहेत बघून ये. गाबुळे चांगले बावे सध्याला असेल तर मग आपल्याला लिंब काढायला अजून सगळ्या लिंबूने बघून ये. आणि मिरची तुडून आण थोडी.